बुवा आता गजर सुस्वागतमच्या आधी मी काय फक्त एवढ्याच बोललोय बुवा. हो हो बुवा, भारीच तुम्ही. तुमच्या पट्ट्यात इलय म्हणून माझ्या सापच घसारला. काय फक्त एवढ्याच म्हटलं उत्तर हो की भावऱ्याचा उत्तर बघत बिचारे माझ्या सागऱ्याला तुम्ही वड्याचा वांग्यार काढला. बघूया आता आता तुम्ही बोलूच शकत नाही की आता बोललो. गजर अजिबात चालू करणार नाही एवढ्यात. आपला विषय कसा होता माहित आहे का? पहिले पॉइंट क्लिअर करायचे. हा गजर आज बुवांचो गजर झालो. कधी कधी मुंबईत बुवांचो गजरच होत नाही. विचारा करू त्यांका फरमाईश जेवढी असतात ना. बरं त्यांचा काय पॅटर्नच वेगळा. एकदा कॅसेट टाकला नाही की मध्ये थांबवायचा नाही त्यांना. आणि खरोखर भजन रसिकांनी सुद्धा त्यांना स्वीकारलेला. एखादा जो बुवानीच मागायचो त्यांच्याच तोंडात तो चांगलं शोभून दिसता. असू दे बुवा बरोबर सांगितलं. डबल बरे आहे. थोडस बोलावं लागेल. इकडे तिकडे होणारच थोडासा पण बऱ्यापैकी. काका मी काका सगळ्यांका वाटायचा आणि मी रिकाम्या हातान जायचा. तुम्ही किती भजना केला सर? 10 डबल भाऱ्या केल्याय. किती? 10. आज तुमका पण तसोच विषय. कोण नुसतो नारळ नाही देणार. नारळाच्या खाली वाईटची एक असणार. तुम्ही घरातले असणार म्हणून मी काका खुशी. मी बोललोय काय विचारा रुण्या बुवा किंवा अक्षयला काय आम्ही बोलला एवढे ते बोलला काय सगळ्यांचा सांगला नाही. माझा कोण विशाल मुंबईला येतो, अक्षय येतो, रुण्या बुवाची सगळी मंडळी आणि अगदी हेका पण घेतला शुभमला. आणि मी एवढ्या बारीये केलं. हो काय खास त्या बारीयंका जाऊची आमका सांताक्रूज पहिले ठाणा खाऊ यांच्या पोरसाठी. आणि माझं नाव घेतलंच नाही. अरे वा चांडाळा बिंडाळा मी नाही म्हणणार. बात नाही आपल्या सोबतच नाही म्हटलं वाईट म्हणती मी आपलं ऐकतोय. माझं नाव घेते माझं नाव. ह्याच्या पुढच्या बारी एक फोन करा आता. मग मी म्हणणार अरे वा मी नाही येणार. असाच करणार. काळजात झरे पडले हो खरोखर. म्हणजे एवढ्या लांब लांब बारीला जायचा ह्यांच्या आणि ह्याने आमचं नाव पण नाही घ्यायचा. आता श्रुणार बुवा पण माका फोन करणार नाही. बुवांची बार्या ह्याची ना श्या सागर का अजिबात येणार नाही. हो उगाच तरी वड्याचा त्याला वांग्यार बिचारो सागर आपलं वाजवता. तो गेलो असत लघुशंकेसाठी. खय गेलो त्याच्या मनातीला ना बोटीसाठी तरसवीत आपल्या दोघांका. उगाच त्याच्या भानगडीत जाऊ नको होय की ना. मग माका वाटलं तुम्ही वेगळो विषय बोलतात पण तुम्ही समजणे वाले को इशारा कॉफी कॉफी कॉफी. नको माका वाटलं दुसऱ्या विषयात. आपण कल कसा केला होता त्या ए चल ट्रेन मध्ये गर्दी व एका कोंबून आणलो कोकण कन्या जनरल मध्ये. कोंबून तुम्ही कसं काय त्या कोणाच्या तरी खैतरी धरण्यापेक्षा जायत नाही. मी फायदो उचललो याच्या उंचीचो. पहिलो माका सांगता बुवा मी कधी जनरलने गेलेलो नाही. माका म्हणता बुवा पहिलो तू घुस. त्याका म्हटलं नाही तू हाईट तुझी हाईटच तशी आहे ना. गेलो घुसलो आणि आज सगळा मोकळा रान बघल्या सीट आडून झोपलो. तेवढ्यात एक माणूस म्हणता ए चल. मग बसवतो राजापुरापली. असं दे खरोखर बुवा खरोखर मी सांगितलं आता भाग्य तो की तुम्ही एवढ्या लवकर आमचा जोडी घेतला आणि असे कार्यक्रम होत राहणार. आपले मजा करायची. काय टेन्शन घ्यायचं नाही. डोंट वरी बी हॅपी. आय एम हिअर. दिस इज माय इंग्लिश. आमचा इंग्लिश भारी. हा त्या हा बुवांचा पण इंग्लिश लय पॉवरफुल हो. तुमका काय वाटलं दह्याचा सांगण हसतो
हे याकच नाही या भांडवला बुवांसारखा कसा घुमघुम घुम तरी त्या बुवान आज सांगलाच नाही का सांगत नाही तुमका माहित आहे तो ते माचीस वडू हे बुवाच होत ते सांगत नाटक होतं असं होतं तसं होतं आमच्या गावी नाटक होतं म्हणून सांगतात पण माचीस वडणार मी होतोय म्हणून सांगला नाही कधी नाही का सांगत नाही त्याचं कारण नाही तो वनवो बिनवो उगाच नाही लागलेलो हो ती माची शेळलेली वडत कांदा वडतात फुकट जाता कांदा वडतात फुकट जाता मग त्यांच्या लक्षात दिला धरलानी कांदा घ्यायचा वडिलांनी तो आमिर खान कसो असा वडी हे धरला असा वडिलांनी पेटला बरोबर तो चाकवा जो बाहेर गेलो बरं बार झालो तर हे पाठी होती ना वाद पेटवल्या थयच रवलं म्हणून तो वनवो लागलो आणि मग नंतर सांगतो संसारासाठी केलेलो त्याग बी काय नाही ह्या खरा कारण लपवून ठेवला बुवा आता कसं वाटतंय अरे नाही खरोखर काय बायको बिकोचा कोण बायकोची जागा घेणार हे खा ना घरी लक्ष्मी अजून हवी हो म्हणतात आईची जागा घेण्यासाठी सगळे तयार झाले खांद्यावर हात ठेवला नाही आम्ही तुमच्या आईची जागा घेऊ आणखी कोण इले आम्ही तुमच्या बाबांची जागा घेऊ मित्राची बायकोवालो म्हणतो कोण इलो नाही की आम्ही तुझ्या बायकोची जागा घेऊ काय या वहिनी ऐकतील ना उद्या युट्यूबला तुमचा कांडा उद्या नाही तर मी फोन करून सांगणार होय बाबा त्या आणि गाणं खेळ माझ्याकडनं जरा बाकी राहिलं तर किती वेळा बोलवून दाखवलं नाही मथुरच्या गाण्यासाठी अक्षय गाडी त्यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलं धन्यवाद 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 वरसून येताना पण दोघे तिघे जण बोलले पेटवा असं सांगला नाही म्हणून म्हटलं आधी गजर सावकाश सुरुवात करूया कुमार सार्थक रमेश जामदार वैभववाडी दिवा त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार धन्यवाद 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 बरं त्या गाणं म्हणणार आणि मग गजर चालू करणार बुवांचे पहिले मुद्दे माका एक सवय आहे त्या गजरात कारण मी गजर जो घेतोय तो माझ्या गुरुजींचो हरियाण बुवांचो आणि त्याच्यात प्रबोधनात्मक विषय असतात त्यामुळे मध्ये खायचे तरी बुवांचे पॉइंट किंवा जोक्स मारण्यापेक्षा तो गजर प्लेन गायलेलो चांगलो म्हणून गजराच्या आधी काय असेल थोडेसो वेळ घेऊन ते मुद्दे क्लिअर करते ट्रेनची गर्दी बुवाने सांगला नाही चांगले तुमका मी त्याला पोंगून आणलो मगाशी बघलास लाईट गेली का गेली रिफ्लेक्शन पडता त्या लाईटीचा सेम आमच्या वृंदावनात सुद्धा गेली होती नाही पण म्हणत गेली होती की नाही हॅलोजनच फुटलो हे तरी नशीब हो फुटलो हे सगळे साक्षी होते का आणि बुवा पण स्वतः साक्षी काय गडबड का बुवा तुम्ही साक्षी म्हणजे साक्षीदार अरे तर नाही जमणार तुमका किती बोललास तरी वालाचे वाटाणे झाले तू कोण गेलो हो शब्द वाटाण्यात तेवढंच धरलास तुम्ही वाटाण्या एवढं कोण आता दिसता सगळ्यांका हो मगाशी असताच झाला ह्यो श्रेयस माझं भय बसलेलो एवढं मुंबईत कांदलं म्हणून बुवांका भेटू कांद्या श्रेयसला तरी मी सांगतोय बाबा तू खुर्चीवरच बस आणि तारकन उठलो लागला बाकी काय नाही देवान दिलेली त्यांना तेवढीच उंची दिला त्याच्यात ते आपलं दोन असू दे बुवा आता सागऱ्यात बोललास ना बुवा लय वाईट वाटला त्याच्या पुढं तुम्ही आमका फोन करायचो ना मी येऊ मामी बोलला नको 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 सागर मी येऊ नको तिकडे घेणारच नाही पहिलाडी आता आम्ही त्याच्या काळजात पण एकदम काळजातच भिडवला दुखत्या रजेवर वाट ठेवला त्याच्या नशेवर दुखत्या ना दुखत्या असू दे गाणं आधी त्या घेऊया
तिकडनं बकासुराचा पण गाणं सांगितलं रे. बकासुराचा खायचा गाणं रे. पण एक हा बक्या डॉन फेमस हा. जसो मथुर तसो बक्या डॉन. जसं हिंद केसरी मग वाटतं 12 वेळा हिंद केसरी. सोहळिका ना, सोहळिका स्वप्नील झळकर त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाने स्वीकारले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर तो बक्या डॉन जसा मथुर या घरात जरी मथुरचे फॅन असले, मी पण मथुरचो फॅन आहे. माझा मोबाईल थंय लावलेलो म्हणून, नाही तर तुमका फोटो बिटो दाखवले असते. सेल्फी विथ मथुर. आणि तसंच बक्याचे पण आम्ही फॅन आहोत. बक्या डॉन म्हणजे बकासूर. आता म्हणतात बक्या कोण, ते का वाटत त्यांच्या घरचो बोको की बकासूरचा तो पण नावा बक्या. बक्या पण बैलगाड्या शर्यत बघा युट्यूबला. बक्या पण तू बक्यान मारला प्राईज. त्या बक्यावाले कोणतरी त्यांनी ना 100 रुपये जीपे केला नाही. पदी गाडी कधी बसत पण त्या पदी गाडीत चांगलेला माका म्हणून. पदी गाडी यांच्याकडनं गुगल पेच्या मार्फत 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बकासुराचं गाणं ते माका माहिती नाही. आणि माका वाटतं बक्याचा असा फेमस नाही. बक्या डॉन सेपरेटच आहे. मथुरचा गाणं घेऊया. 2 वेळा या ठिकाणी बक्षीस आलेलं. जाईल तिकडं अड्ड्यावर चालले मथुरची है हवा. जाईल तिकडं अड्ड्यावर चालतंय मथुरची है हवा. राहुल पाटील करतोय नावा नवीन. राहुल पाटील करतोय नावा नवीन. राहुल पाटील करतोय नावा नवीन. त्यांनी गाण्यात सांगितलं नव्हतं, दुसरं पण रचवलं असतं. पण आता मी बघलंय म्हणजे ह्याच गाण्यात त्यांना नको होता. मथुरचा खायचा पण चालला असता. असू दे बुवा. गजराच्या गजर घेऊया. बुवाने गाणं म्हटलं नाही रडू नको. आणि काय कुर्ल्याला जातो. मग सागऱ्यात बोललास ना, सागऱ्यान तिकडे गाणं काढला ह्याच चालीवर म्हणूया. रडू नको बुवा आम्ही सड्यावर जातो. रडू नको बुवा आम्ही सड्यावर जातो. रडू नको बुवा आम्ही सड्यावर जातो. सड्यावर जातो सड्यावर जातो. व्हिडिओ टाकू नको. मी काय तर म्हटलेला नाही. घेऊन येतो आम्ही. सड्यावरचे कुर्ले पण आणू शकता. ते मी सांभाळून घेणार आहे. आज तुमका सांगतोय तुम्ही काय करू जाता माझं करू शकता का. किती काय बोललो जाता बोला. आज करकरावूनच सगळं आणलेलं. ऐका. सागर तिल्लोटकर, श्रेयस सरवणकर, बाबू जुवाटकर, तुषार देवळेकर, पप्पू नार्वेकर, अजून कोण राहिला रे, संतोष तिल्लोटकर. सगळं करकरावून झालंय. अजून एक राहुलो नाडणकर तुमच्या गावाला. सगळं कर 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 करकरावून झालं. आज तू म्हणू शकत नाही मी, कारण तेवढं रिस्पेक्ट हा. अरे तुरे नाही करणार. पण बारको कोणतरी दुसरं बो असते काय म्हणलं तू काय कामाचा कर, कारण माझ्याकडे सगळं कर किती असते बघ असं सांगलं असतंय. अजून एक सड्या जाऊया. हो बुवा सड्या जाऊया. अजून एक विषय सांग. त्या दिवशी बरं हे बोलले त्या सृणाल बुवा पण घेणार मध्ये वाढणार मी, कारण म्हावरा फक्त ह्या बुवांका दिला त्यांना. वाईट वाटला माका सांगो रे नको. असू दे सांगून टाकूया. मनात ठेवायचं नाही.
अहो गंमत झाली हो बुवा, ऐका जरा. नववी ना त्या दिवशी ना मी सागर श्रेयस तर आम्ही जरा असं गेला होता, म्हणजे श्रेयसची अमुक तमुक आहे तिच्याकडे गेला आणि कर्मधर्म संयोगात उशीर झालो. त्यांनी सांगितलं आणि पाहुण्यांनो आता थांबा, आज रात्री वस्तीकच थांबा. श्रीराम बुवा काही दिसत नाहीत. हा दिसले आता तुम्ही फक्त हसत राहा दोघा. तर झाला बाबा, पाहुण्याने वस्तीकच ठेवला नाही, जेवण बिवान भावऱ्याचा अगदी घातला नाही आणि वस्तीक रावला हो. वस्तीक रावले आम्ही तिघजण ना, आमका 3 उशिये दिला आणि 3 चादरी दिल्या. घरात ती 3 चादर. आता श्रेयस त्या घराचो त्याचा नाता. तर गंमत काय झाली, त्याच्यातली एक चादर त्याच्या होनेवालीची होती आणि घेतला सागऱ्यान कोणते का काय माहिती हो, बिचारो कोणी गरीब बाळ. सागऱ्यान चादर फक्त घेतला आणि त्या चादरीत ना आवाज आहे एका समजायला चादरीत आवाज कसं येता. मग शेवटी श्रेयसला मेसेज दिलो, तुम्ही त्या सगळ्या गल्ली चादर घेवा, सगळ्या गल्ली चादर. असं ते जिसको समजा ओ पातळ पातळ अशा सुरुवात किंवा गजर संप पर्यंत असणार. असं ते गजराला सुरुवात करूया बुवा. एक बक्षीस आलंय, ते गेले काय समजत नाही, बक्षीस तर दिला नाही. या ठिकाणी बक्षीस आलंय. वैभव शिवणेकर, संदीप शिवणेकर म्हणजे क्रिकेटर सचिन शिवणेकरांचे बंधू मोठे, भाई गिरकर आणि पोपट कारशिंकर. हे पण किती कर शिवणेकर गिरकर कारशिंकर, आज करकरावलेलं आहे सगळं. त्यांच्याकडनं या चौघांकडनं माझ्यासाठी 200 आणि माझ्या दोन्ही वाचप्यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे घेवा नाही तर वडियेत माका भांडशाल माझ्या बरोबर, माका पेवोक येत नाही. गजराला सुरुवात करूया. बुवाने छान या ठिकाणी महिलांबद्दल माहिती सांगितली आणि सध्या जमान्यात त्यांचा लाडके बहिणी ते होय ना बुवा. आणि गजर पण आईचा दुर्गेचा घेतला, आई भवानीचा घेतला. छान गजराला सुरुवात करूया. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. वरती स्वर्गात देवांना फोन केलाय आणि सध्या कलियुगामध्ये काय परिस्थिती चालू आहे ते तो त्या देवांना सांगतोय. पण कॉन्फरन्सवर घेतलाय कोणाला? साधू संतांना. कारण साधू संतांनी काय केलं आणि त्याचा आता कलियुगात काय होतंय हे सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. बघा काय म्हणतोय. नव्या युगाचा नवा जमाना, नव्या युगाचा नवा जमाना, नव्या युगाचा नवा जमाना, साधू तोराला राम राम करतोय. मी बाबूराव बोलतोय. हॅलो,
ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहात बुडवली त्यावेळी ती गाथा वरती पाण्यावर तरंगली बघा. हे त्या साधू संतांची महंती होती. आपण गेला होतो वय बघा इथे डायरी पाण्यात टाकून फुगवण येतो वर फुगवण, पण तरणार नाही. कारण त्या साधू संतांमध्ये त्यांच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद होती बघा. वेदशास्त्र आता कोणाला नको झालंय तो बाबूराव सांगतोय. वेदशास्त्र कोणाच्या घरात आता भेटत नाही. बघू गेलास तर कोणाच्या घरात ज्ञानेश्वरी भगवद्गीता ह्या नाही. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल. बुवा ह्याभू 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 नुसतं मोबाईलचा वेळ लागला तर तो बाबूराव काय सांगतो बघा. बाबूराव बोलतोय. साक्षात नाचला. पण आता काहीतरी बऱ्यापैकी होत भजन चालू आणि मुठाट गावा म्हटल्यावर भजन रसिक असणारच. पण काय काय ठिकाणी भजन चालू असतात साधारण गजराचा काय थोडाफार ऐकतं. बुवाची गाणी बिणी नवीन जुनी चाललेली असतात ती ऐकतं. सगळे घरात जातात. अभंग पण सध्या भजनात ना हद्दपार वयत चाललो आम्ही घेत आहोत. तो माईक बंद केल्याने तरी अभंग पूर्ण करून बारी संपवत आहोत. कारण गुरुजींची शिकवणच तशी असेल बघा. त्यावेळी तो बाबूराव सांगतोय संत नामदेवाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग दंग झाले. पण आता या ठिकाणी एखादा कीर्तनकार किंवा भजनी बुवा असेल तर माणसा त्या भजन ऐकू कोणा टाइम नाही, झोपेत असतो. आणि सध्या बुवा पण जरा वेगळ्या वळणाक लागलेले. तर काय म्हणतोय बघा. सध्याची चालू परिस्थिती काय चालली आहे. त्यावेळी बघा श्रीकृष्णाने आपल्या बहिणीची म्हणजे द्रौपदीची लाज राखली, तिला पातळ पुरवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या समोर ज्यावेळी नजराणा म्हणून पेश केली त्यावेळी
तिला आईचा दर्जा दिला बघा. तिला आईचा दर्जा देऊन तिची खणानारानं ओटी भरली आणि तिला माघारी पाठवलं. तो बाबूराव काय तुझा रे काय तर बघा असं मध्ये लिंक तुटल्यासारखी वाटत. आता तो मेन विषय बुवाने सांगितल्याने महिला वर्गांसाठी या ठिकाणी खरोखर ते लाडके बहिणी जरी असले तरी येतात सगळ्यांका पैसे लाडक्या बहिणीचे. पण वय पण म्हणत माका नको देव पण येतात की नाही येत आतना आवाज येलो. तर बघा ती लाडकी बहीण तिला पैशाची गरज नाही. पण सध्या वातावरण असं चाललंय महिलांवरचे अत्याचार बलात्काराचं प्रकरण वाढत चाललंय. अहो ते महिलांवरच बाजूलाच राहिलं 2.5-3-4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत. बुवा ही गाणी जी घेतात ना वाईट मी तुमका काय म्हणणार नाही पण ती स्वर्गापेक्षा सुंदर त्यापेक्षा असं काहीतरी समाज प्रबोधनात्मक गोष्टी बोला बुवा. मी काय तुमच्यापेक्षा मोठं नाही पण आपलं कळ काढूचे म्हणून बोलतो. तर बघा या कलियुगामध्ये छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होत चाललेत. मागे त्या बदलापूरचं प्रकरण झालं 2.5-3-3.5 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार झाले. आता माका वाटतं एक आठवड्याभरापूर्वी मालेगावला ना तिचं नाव काय होतं आज्ञा त्या छोट्याशा मुलीवर बघा बलात्कार. आणि हे कुठेतरी महाराष्ट्रातनं गेलं पाहिजे बाहेर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसं नव्हतं बघा. कडक शासन होतं. पण आजकाल त्या नवला नाही. काय काय जण माका कंटाळले असते लेक्चर देता पण हे ऐकण्याची गोष्ट. कारण आपल्या घरातील आपली बहीण आपली पत्नी आपली आई सुरक्षित असली पाहिजे. नुसते सरकारचे पैसे ती काही म्हणून झाला नाही. म्हणून बघा या ठिकाणी छोटस गजल सादर करतोय लाडक्या बहिणीसाठी. ती लाडकी बहीण सरकारला सांगते नको मला पैसा नको मला गाडी मला फक्त माझी सुरक्षा हवी. काय सांगते बघा नको मला बंगला नको मला गव्हर्नमेंटला सांगते सरकारला सांगते असा कायदा काढा की मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा गावी पण म्हणा. कारण मुंबई पुण्यात नुसता रवला नाही. मागे त्या लांजात काहीतरी प्रकार घडलो बलात्काराचो. तर बघा संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती झाली आहे आणि ती कुठेतरी या ठिकाणी बंद झाली पाहिजे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बुवाने या ठिकाणी छानसा पोवाडा सादर केला. मी काय पोवाडा घेत नाही माझी एक पद्धत आहे. मी फक्त एक व्याख्यान रूपी छोटस या ठिकाणी महाराजांचे चरित्र सांगतोय बघा. आणि विषय नेमका महिलांवरच्या अत्याचाराचा बलात्काराचा आला म्हणून तोच विषय घेऊन सांगतोय. रांजाचा पाटील बघा छत्रपती शिवाजी महाराज बॅकग्राऊंड मग बरं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज बघा यसाजींकडे गेले होते. यसाजींच्या गावी मुक्कामाला गेले. तिकडनं येत होते कुठे पुण्याच्या दिशेने चालले होते बघा. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार झाले. घोडा निघाला त्यांचा पाय घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. महाराजांच्या
एकदम खेचला, घोड्यावरून पाय उतार झाले. महाराजांनी बघितलं एक साधारण 50-55 वयाचा माणूस धावत धापा टाकत महाराजांच्या दिशेने धावतोय. धावता त्याला ठेच लागली, घुटमळला, पडला, पायातून रक्त यायला लागलं. महाराज त्याच्या जवळ गेले, त्यांनी त्याला आधार दिला, उभं केलं, जवळचं पाणी दिलं त्याला प्यायला आणि विचारलं, का हो बाबा, काय झालं काय? घोड्याच्या मागून तुम्ही मला आवाज देताय, मला साथ घालताय, झालं तरी काय? तो म्हातारा सांगतोय, राजा काय सांगू, कुंपणाने शेत खाल्लं. राजा काय सांगू, कुंपणाने शेत खाल्लं. महाराजांच्या काय लक्षात येईना. त्यांनी त्यांना विचारलं, बाबा पूर्ण काय झालंय सविस्तर सांगा. त्याने त्या म्हाताऱ्याने सांगितलं, राजा माझी मुलगी पाण्यासाठी निघाली होती, विहिरीवर पाणी भरायला गेली होती. आमच्या गावचा पाटील त्याची वाईट नजर तिच्यावर पडली, त्याने तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला आणि हे सहन न झाल्यामुळे माझी मुलगी हा जग सोडून गेली. महाराजांच्या या ठिकाणी बघा, महाराजांना एकदम वाईट वाटला. महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही माझ्यासोबत पुण्याला येता का? महाराजांनी सांगितलं, बाबा माझ्यासोबत पुण्याला येता का? त्या म्हाताऱ्याला सोबत घेतलं. तानाजीला सांगितलं, दादा रांजाचा आणि त्या पाटलाला निरोप दे. ताना निघाला, त्या रांजात गेला. रांजाचा पाटील झोपाळ्यावर अगदी ऐटीत बसला होता. तानाजीने सांगितलं, पाटील राजाचा हुकूम आहे, पुण्याला बोलवलंय. पाटील राजाचा हुकूम आहे, पुण्याला बोलवलंय. पाटील मगरूर होता. त्याने काय सांगितलं, अरे कोण राजा? ज्याचं वट पिळलं तर दूध निघेल तो तुमचा राजा नाही येत म्हणून सांग. तानाजी तसाच मागे फिरला. तोपर्यंत महाराज पुण्यात पोहोचले होते, पुण्यात राजवाड्यात पोहोचले होते. महाराजांचं विचार चक्र चालू होतं. इतक्यात ताना आला. तानाने सांगितलं, राज पाटील लईच मगरूर, नाही येत म्हणून सांगितलं. राजा पाटील लईच मगरूर, नाही येत म्हणून सांगितलं. महाराजांनी काय केलं बघा. महाराजांनी सांगितलं, आता परत जा, घोडदळ घेऊन जा आणि त्या पाटलाला कैद करून घेऊन या. त्या पाटलाच्या मुसक्या बांधा आणि त्याला कैद करून घेऊन या. आणि हे ज्यावेळी ताना महाराजांना सांगत होता की राज तो पाटील लय मगरूर, त्यावेळी यसाजी कंक बाजूला उभा होता. तो त्या तानाजीला काय म्हणतो, अरे ताना पाटील मगरूर बोलतोय, मग तुझ्या कमरेची समशेर काही शोभेला दिली होती का? पण महाराजांची आज्ञा नव्हती. महाराजांनी पहिल्यांदा काय सांगितलं, म्हणजे कडक शासन होतं बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी सांगितलं, पाटलाला निरोप दे. जर मनात असतं त्याच वेळी त्या तानाजीने त्या पाटलाला कैद करून आणलं असतं. पण महाराजांची आज्ञा नव्हती. महाराजांची आज्ञा होती फक्त निरोप दे. दुसऱ्या वेळी ताना निघाला, सोबत 20 ते 25 घोडदळ घेऊन, घोडेस्वार घेऊन तो ताना निघाला. पुन्हा रांजात आला. रांजाच्या पाटलाला कैद केलं, त्याच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला पुण्याला त्या राजवाड्यात घेऊन आले. महाराजांच्या डोक्यात विचार चक्र चालू होतं. महाराज विचार करतायत. त्या दिवशी महाराजांना अन्न पाणी काहीच गोड लागत नव्हतं बघा. जिजाऊ मासाहेब सुद्धा विचारात, शिवबा पाणी सुद्धा पित नाही, शिवबा काही खात नाही, काय झालंय काय? महाराजांनी एवढंच सांगितलं, आऊसाहेब उद्या दरबारात या, उद्या माझ्यासोबत दरबारात या. झालं बघा, दुसरा दिवस उजाडला. महाराजांचा दरबार भरला होता. महाराजांचे सर्व या ठिकाणी दरबारातील प्रमुख आपापल्या आसनावर बसले होते. मासाहेब जिजाऊ त्यांच्या आसनावर बसल्या. दादोजी कोंडदेव त्यांचे गुरुजी ते त्यांच्या आसनावर बसले होते. राजे आले, सगळ्यांनी राजांना मुजरा केला. राजा आपल्या स्थानावर सिंहासनावर जाऊन बसले. त्याच वेळी तानाकडे पाहिलं. तानाला विचारलं, ताना पाटील अंधाकार? ताना सांगतोय, व्हायची. महाराजांनी डोळ्याची इशारत केली. महाराजांनी सांगितलं, पाटलाला राजवाड्यात त्या मंडपात, सभा मंडपात घेऊन या. ताना त्या राजाच्या पाटलाला घेऊन आला. त्याचबरोबर, अरे वट पिळल्यावर दूध निघेल म्हणणारा पाटील राज माफी असावी, राज माफी असावी म्हणून ओरडू लागला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षाचे होते? 16 वर्षाचे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, पाटील माफी नक्की मिळेल, पण ज्याची मुलगी जर येऊन बोलली की तुम्हाला माफ करा तर माफी नक्की मिळेल. त्यावेळी रांजाचा पाटील ओरडून सांगतोय, नाही राजा, नाही राजा, ती मुलगी परत येऊ शकली नाही, कारण ती हा जग सोडून निघून गेले. राजांच्या तळपाय चार मस्तकात गेले. राजांनी सांगितलं, रांजाचा पाटील त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापा, चौरंग करा त्याचा. त्याचबरोबर बाजूला मासाहेब जिजाऊ बसल्या होत्या. जिजाऊकडे महाराजांनी पाहिलं आणि विचारलं, मासाहेब शिक्षा केली आहे, बरोबर आहे ना? जिजाऊ मासाहेब म्हणतात, राजा शिक्षा केला, शिवा तू शिक्षा केलीस, पण त्याला जीवे का नाही मारलंस? शिवा तू त्या पाटलाला शिक्षा केली, तू त्याला जीवे का नाही मारलंस? त्यावेळी माझ्या राजानं मासाहेबांना उत्तर दिलं, मासाहेब त्याला आता देहदंड दिला असता तर विषय इथंच संपला असता. हातपाय तोडल्या अवस्थेत हा रांजाचा पाटील गावात मिळेल, गावात असेल, सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात असेल, त्यावेळी आया बहिणींवर वाईट नजर टाकणाऱ्यांच्या समोर याचा चेहरा येईल. त्यावेळी ते लोक आया बहिणींची इज्जत लुटताना, आया बहिणींची छेड काढताना पहिला त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणतील आणि मग समजून घेतील की या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींच्या वाईट नजर ठेवली तर तिचा रांजाचा पाटील म्हणजे चौरंग केला जाईल, चौरंग केला जाईल, चौरंग केला जाईल. माझा परत शिस्त शासन म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं बघा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मंडळीच म्हणता जय भवानी. आता बंदरावर वडीवाल्यात पण ऐकू केला असेल. असू दे बघा, या ठिकाणी मी पोवाडा वगैरे घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान या रूपात सांगतो. आवडलं असेल कोणाला तर ते तुमच्यापर्यंत ठेवा, नाही आवडलं तर माझं मला परत द्या. असू दे, गजर घेतोय. तो बाबूराव सांगतोय, डाव साधी बोका इथे रक्षकांचा धोका. बघा त्या बदलापूर मध्ये जे प्रकरण घडलं, तो शाळेतच तो कर्मचारी कामाला होता आणि त्या मुलीवर तो अत्याचार झाला बघा. म्हणून काय सांगतोय, भजन बिजन कोणाला नको. मुंबई सारख्या ठिकाणी 10 वाजताच पोलीस येतं, स्पीकर बंद करतं, डीजे वाल्या का जास्त ऐकलो नाही तर आत टाकतं सरळ. तुमका ना रुपये जरा बिंदास, हे काय टेन्शन घ्यायचं नाही. हो त्या दिवशी डोंबिवली बारी केली प्रथमेश जनकनी मी 9:30 वाजताच पोलीस येते. चालू बारी पहिली ते पोलिसाचीच काय म्हटलं, आमचे हिंदूंचे सर, ही हिंदूंची संस्कृती तुम्ही 9:30 वाजता बंद करून घेतात म्हणजे का? बाकी तुमका कधी पण भोंगे बिंगे लावलेले चालतं. तो थयच होतो अधिकारी. म्हटलं उद्या केस होऊन दे नाही तर काय होऊन दे, घाबरायचा ना. कारण आपली मराठी संस्कृती आपणच जतन केली पाहिजे, आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तर बघा या ठिकाणी हे भजन पूजन कोणाला नको आहे, कारण उच्चभ्रू लोकांचं फोन जाता. समजा आता मुंबई सारख्या ठिकाणी चाळीबिळीत भजन असतात तर बाजूक एखादी बिल्डिंग असणार, तिकडनं फोन जाणार, मग गाडी येणार, मग भजन बंद. 10 साडे 10 वाजताच बंद, म्हणजे हरिनाम नको आपण. तर काय म्हणतोय,
चंद्रकांत बुवा कदम असतील, विलास बुवा पाटील असतील, वामन बुवा खोपकर असतील, काशीराम बुवा परब असतील, चिंतामणी बुवा पांचाळ असतील, असे अनेक कलाकार होऊन गेले. आपण पंचरत्न म्हणतो पण ती खरोखर भजन रत्न होती. त्यांनी भजन केलं पण सध्या बुवांका काय नाव नाही ठेवणार. पण काय काय ठिकाणी एवढा घाण बोलतात ना डबल वारी, म्हणून मला ह्यांच्यावर बारी करू आवडतात. घरादारापर्यंत जाणव विषय नाही आपला. येत आपल्या घेतात तेवढा मी करणार, त्यांच्या पद्धतीने ते करणार. तर बघा त्या भजनाला कुठेतरी काळिंबा लागत चाललाय, बट्टा लागत चाललाय, म्हणून काय म्हणतोय